आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी एकनाथ गाडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे। पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ता पालटाची आणि चुरशीची लढत अखेर सोमवारी पार पडली। 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर सभापती निवडीची बैठक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा उपनिबंधक संदीप ताडे यांच्या उपस्थितीत झाली। विरोधी गटातील 5 संचालक गैरहजर राहिल्याने एकनाथ उर्फ पप्पू गाडगे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। या निवडीनंतर पाथरी तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून आता पक्षात 2 स्पष्ट गट पडल्याने चित्र दिसत आहे। माजी जिल्हा प्रमुख नाना टाकळकर व नवनिर्वाचित सभापती गाडगे यांच्या नेतृत्वात ग्रामीणचा एक गट तर प्रभारी जिल्हा प्रमुख सईद खान यांच्या नेतृत्वात दुसरा गट कार्यरत असल्याने या निकालाने अधोरेखित झाली आहे। 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या अविश्वास ठराव 13 विरुद्ध 5 मतांनी तत्कालीन सभापती अनिल खाते यांना पदच्युत करण्यात आले। या ठरावाच्या वेळी माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुरानी यांनी आखलेली रणनीती विशेष गाजली होती। 6 संचालकांना आपल्या गटाशी जोडत राजकीय समीकरण पालटली। अविश्वासानंतर हे 6 संचालक सहलीसाठी गेले, ज्यामुळे पुढील घडामोडींची उत्सुकता वाढली होती। मात्र सुरुवातीपासूनच पप्पू गाडगे यांची सभापती ही ठाम भूमिका या राजकीय हालचालींना केंद्रस्थानी होती। निवड जाहीर होताच नाना टाकळकर व गाडगे समर्थक यांनी आनंद उत्सव साजरा केला। सर्व पक्षीय नेत्यांनी नव्या सभापतींचे यावेळी स्वागत केले। या प्रसंगी माजी आमदार बाबाजानी दुरानी यांनी बाजार समितीत हजर राहून गाडगे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या। जे निर्णय घेतलेला आहे तर पक्षाला विचारून घेतलेला होता। जे आमच्या विषयी जे अफवा उडाल्या ह्या चुकीच्या असून आम्ही सुरुवातीला जे आम्ही श्रीकांत साहेबाला बोलूनच हे निर्णय घेतलेला होता। याच्यात सर आम्हाला जे सहकार्य केलं खोतकर साहेबांनी केलेले आणि जे आता जे न्यूज आल्या चॅनलला बातम्या पेपरला आल्यात ह्या सगळ्या चुकीच्या असून आता आम्ही खोतकर साहेबाला बोलणं झालं आमचं पद आणखीन बी शाबूत आहे। म्हणजे अजून परभणी जिल्ह्याची जिल्हाध्यक्षपद तेच आहेत आपल्याला। मग असं कसं बातम्या येतात की आपल्याला हे पक्षाकडे चुकीची माहिती दिलेली होती। हे इथं काँग्रेसचा सभापती बसायला अशी चुकीची माहिती दिली होती। मी जे पत्र तिथून निघालं होतं तेव्हाच आम्ही जे आमचे पक्षाचे प्रमुख सचिव आपले मोरे साहेब त्यांना लगेच फोन करून बोलणं झालं होतं। ते म्हणले आपला सभापती घेऊन या आणि तुम्हाला पत्र घेऊन जा। नाना भाऊ, परंतु आता जिल्हा परिषद इलेक्शन आहे, नगरपालिका यावर असं संभ्रमावस्थेत परिणाम होतील का? कारण कार्यकर्तेही आपल्याशी जुळलेले आहेत। कसं सांग काय याच्यामध्ये संभ्रमावस्था होण्याचं काही कारण नाही। मार्केट कमिटी एक अशी संस्था आहे याच्यामध्ये पक्ष बघितला जात नाही। हे ग्रामीण भागातून सर्वांच्या सहकार्य शेतकऱ्याच्या सहकार्याने ही संस्था उभी केली असती। अच्छा, काय आवाहन करायला या निमित्ताने कार्यकर्त्याला सर्वांना? आपण याच्यात आता बी आम्ही शिवसेनेचे जतन पहिले बी शिवसेनेच होतो। आम्ही शिवसेनेचेच याच्यावर सभापती वसुलेला आहे आणि आता इथून पुढे जे निवडणुका लढायच्या आहेत हे शिवसेनेच्या चिन्हावरच आम्ही लढणार। आज हा निवडीचा आनंद आहे, काय सांगाल या निमित्ताने? आता हे सगळे जे आता निवडीचं वातावरण सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये खुशी झाली आहे आणि मी खोतकर साहेबाला बोलून वरी पक्षाला सुद्धा श्रीकांत शिंदे साहेबाला सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आता लगेच भेटायला सुद्धा बोललेले। शिवसेनेचा विजय आहे। या विजयामध्ये आमचे सहकारी आम्हाला जे सहकार्य करणार आहेत आमचे संचालक यांचा मी आभार मानतो। पण अशी काही गोष्टी झालेल्या आहेत शिवसेनेचे काही बाटगुळ लोक ज्यांनी अक्षरशः शिवसेनेचे याला काही घेणं देणं नाही, स्वतःचे व्यवहार आणि स्वतःचे नातेगोते जपण्यासाठी आतापर्यंत शिवसेनेचा फक्त फायदा आणि फायदा घेतलेला आहे। यांचा निधी घ्यायचा, आज ते लोक कुठे आहेत? ते करोडो रुपयाचा निधी शिंदे साहेबांनी याला दिलाय, आज ते लोक कुठे आहेत? आज काही लोक MIM मध्ये आहेत, काही काँग्रेसचे नगरसेवक तिकिटावर उभे आहेत, जे हजार नगरसेवकाचा आम्ही प्रवेश केला म्हणून असे खोट्या बातम्या देऊन शिंदे साहेबांची दिशाभूल केली। आज ते एकही लोक सोबत नाही। माझी त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी कमीत कमी आज 1000 म्हणायला लागले तर 50 नगरसेवक त्यांनी निवडून आणावं तर मी त्याची पाठ ठोकतीन। मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा ते करतायत। करोड रुपये त्यांनी आणले होते पाथरीचा विकास करण्यासाठी, पण विकास होताना दिसत नाही। काय सांगाल तुम्ही? विकास केलेला दिसत नाही। खऱ्या जनतेला तुम्ही जर प्रतिक्रिया विचारल्या विकास केला का भकास केला हे लोक त्यांना तुम्हाला नक्कीच सांगतील। कारण जे कामं केलेत अक्षरशः तुम्ही जर बघितलं न्यूज चॅनलमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। 30 तुम्हाला सांगतो कामं असे केलेत की त्याचा कामाचा पिरियड कमीत कमी 5 वर्ष 6 वर्ष तरी रोड टिकायला पाहिजे। 6 महिन्यात पूर्ण रस्ते उकडून गेलेत। आज अक्षरशः सगळं धुळीचं शहर झालेलं पाथरीमध्ये। काय विकास केला? पूर्वी जे कामं झालेले होते तेच कामं चांगले होते, यांनी त्याच्यावर रोड केले।
आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं अक्षरशः लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील. जसं आपण म्हणले की निकृष्ट दर्जाचे काम झालेले, पण आज आपण त्यांच्या विरोधात गेले म्हणून सांगतात. त्याच्यापूर्वी तो आपण त्यांच्यासोबत होते, कधी आपण असं म्हणले नाही किंवा आज आवाज उचलली नाही. आम्हाला आतापर्यंत त्यांनी कधी बोलण्याची संधी दिली नाही. आतापर्यंत आम्ही त्यांच्या सोबत होतो, पण ते कधी आम्हाला शिंदे साहेबांपर्यंत जाऊ दिलेलं नाही किंवा पक्षाच्या आमल्या कुठल्याही नेत्याशी आम्हाला संपर्क होऊ दिलेला नाही. तर आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय ठरवला की आम्ही कटर काम करायला लागलो. आम्ही 3 वर्षापासून अक्षरशः तळागाळात शिवसैनिक जोडले, शाखा ओपन केल्या, मतदारापर्यंत पोहोचले. यांच्या मतदाराच्या ओळखी नाहीत, यांनी प्रत्येक गावातून 10 नाव लोकांचे सांगावं. आम्ही परभणी ग्रामीण असन, पाथरी असन, मानोत असन, सोनपेठ असन, रात्रंदिवस आम्ही एक करून त्यांना हे केलेलं आहे. हे मतं जे पडलेत हे पूर्ण ग्रामीण लोकांचे मतं आहेत, त्यांना मुस्लिम समाजाने नाकारलेलं आहे. दमदाटी करून हुकुमशाहीचं राजकारण त्यांनी केलंय का? 100% दमदाटी करून हुकुमशाही. आतापर्यंत आमच्यावर सुद्धा त्यांनी खूप वेळेस आमच्या सहकार्यावर त्यांनी दमदाटी करून तुम्हाला मारतो, हाणतो, तुम्हाला कसा येता डांबून टाकतो अशा धमक्या दिल्या आमच्या सहकार्याला. पण आम्हाला शिंदे साहेबांचा साथ आहे, आशीर्वाद आहे. शिंदे साहेबांनी म्हणले तुम्हाला काही होणार नाही, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही करा आणि होऊन आमच्याकडे या. पक्षाला आणि पक्ष विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक भरपूर आहेत. त्या बाळासाहेबांच्या विचारावर एकनाथभाई शिंदे यांनी जो उठाव केला, त्यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये तत्कालीन नेते जे की मोठ्या मोठ्या गप्पा मारतात असे नेते, त्यांना 54,000 मतदान शिवसैनिकांनी केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होते, एकनाथभाई शिंदेने आमच्यावर प्रेम कमी केलं नाही, परंतु माध्यम म्हणून त्यांनी आम्हाला आमच्या नेत्यापर्यंत कधीही पोहोचू दिलेलं नव्हतं. आणि म्हणून जो काही निधी असेल, जो काही संपर्क असेल, तो यांनी स्वतः लाटण्याचा प्रयत्न केला. स्वतः लाटलं इतकंच नाही तर तुम्ही पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या शिवसैनिकाला, कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा की एकनाथभाई शिंदेनं जे कोट्यावधी रुपये दिले त्यातला 1 रुपयाही या शिवसैनिकाला मिळालेला नाही.